रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, पंढरपूर आणि माऊलीची वारी ही तुमच्या आयुष्यामध्ये किती वर्षापासून आहे? 28 वर्ष झाली. 28 वर्ष. हो. म्हणजे तुम्ही तुमचं माहेर काय म्हणायचं मग? माहेर आमचं पंढरपूर आणि आळंदीच आहे. वा. तुमचं माऊली? माझं पण पंढरपूर आणि आळंदी. आमचे मायबाप पण येत आहेत, पांडुरंग आणि रुक्माई. बरं माऊली, कुठून आलात तुम्ही? आम्ही नवी मुंबई. नवी मुंबई. बरं, आमच्या खेड्याखेड्याच्या माऊल्या तर म्हणतात हे माऊलीचं विठ्ठलाचं भजन दळण कीर्तन हे खेड्यातच चालतं, सिटीत बी चालतं का? हो, रोज आमचा रोज हरिपाठ नित्याने आमचा हरिपाठ होतो, काकडा होतो, सप्ते पण होतात आमच्या. वर्ष सप्तांचं चालूच असतात. वा. बरं, इथं आता पाऊस पडतोय, खाली चिखल आहे, तुमच्या अंगावर काही नाहीये, तुम्हाला तुमच्या घरून तुमच्या नातेवाईकाचा, तुमच्या मुलाचा, तुमच्या मालकाचा काही असं हे येत नाही का? तुम्ही कशाला जातात? तुमच्या आयुष्यामधले 10-20 दिवस वायाला का घालतात? आमचा पूर्ण परिवारच वारीमध्ये आहे. मालक पण आमच्या सोबतच आहे. सर्व आमचं सोबतच आहे. वा. म्हणजे हा कैवाळा विठ्ठला विषय आणि माऊली विषय हा केव्हापासून माऊली? तरी आमचं भरपूर वर्ष झाले, 28 वर्ष झालीच असतं आमचं. 28-30 वर्ष. आमचे पहिले सासू सासरे वारकरी होते आणि त्यांची परंपरा आम्ही चालू ठेवली. बरं माऊली, मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की बाबा तुम्ही वारीला येत आहे तर विठ्ठलाला असं कधी काही मागावा वाटतंय का? आणि विठ्ठलाने मागितलेलं पूर्ण केलंय का? मागायची गरज नाही, त्याला आमच्या मनातल्या भावना त्याला समजतात, ते आपोआप जी इच्छा पूर्ण करतात. बरं, विठ्ठलाचे काही भजनं येतात का तुम्हाला? भजनं एखादं छोटस आणि चांगलं भजन गाऊ शकतात का? आमच्या गावाकडे लोकांना आम्ही दाखवू शकतो. हा, गाताल ना? या आहेत मुंबईच्या ठाण्यामधल्या ताई माऊली, आणि ह्या म्हणतात की आज सलग 20 वर्ष झालेत आम्ही वारी करतो आणि दररोज हरिपाठ घेतो, दररोज काकडा घेतो आणि भजन सुद्धा म्हणतो. तर त्यांच्या तोंडून आपल्याला एक छानसं भजन ऐकायचंय माऊली, ऐकायला आवडेल ना? वा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. खूप छान, खूप छान, खूप छान ताई. तुमचा आवाज बी खूप छान आहे आणि तुम्ही वारीला येतात आणि अशाच तुम्ही जोपर्यंत तुमच्या पायात ताकद आहे, मनात इच्छा आहे, तोपर्यंत पंढरीश पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी अशी द्यावं की ही पायी वारी तुमच्याकडून कधी न चुको. तुमच्या छोटे मोठे काय स्वप्न असतील पंढरीश पांडुरंग आणि ज्ञानेश्वर माऊली पूर्ण करो, एवढी सदिच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.